मेकअप करायला तर आवडतं पण फाउंडेशन लावताना प्रॉब्लेम येत असेल तर ताईनो हा जो छोटासा व्हिडिओ होणार आहे तो संपूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक टिप शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला फाउंडेशन लावायचं जे झंझट वाटतं ते अजिबात वाटणार नाही। फाउंडेशन ऐवजी तुम्ही एक अशी वस्तू लावू शकता ज्यामुळे तुमचा मेकअप जो आहे तो केके दिसणार नाही म्हणा किंवा फाटल्या फाटल्यासारखा दिसणार नाही किंवा खूप हेवी दिसणार नाही। तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमच्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे। खूप छोटासा व्हिडिओ मी शेअर करणार आहे। बघा आता मी काय फाउंडेशन लावलेलं नाहीये, पावडर सुद्धा लावलेली नाहीये। आजकाल विदाउट पावडरचे जे मेकअप ट्रेंड आहे तेच आता मी केलेलं आहे। अजिबात चेहऱ्यावरती पावडर नाहीये, फक्त आणि फक्त एक अशी क्रीम लावलेली आहे, म्हणजे 2 क्रीम लावलेली आहे तशा तर बघा पहिलं मी काय लावलेलं आहे तर पहिलं लावलेलं आहे मॉइश्चरायझर। कोणतंही तुमच्या आवडीचं तुम्ही मॉइश्चरायझर घ्या, लावा। चेहरा धुतल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, क्लीन करायचं आहे, त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे। कधीही बिना मॉइश्चरायझरचं आपल्याला मेकअप करायचा नाहीये। तर मॉइश्चरायझर लावायचं आणि त्यानंतर लगेच ही अशी एक गोष्ट लावायची आहे ज्यामुळे तुम्ही जे मेकअप मध्ये लेअर वरती लेअर म्हणजे थोपत जातात ते झंझट आपल्याला अजिबात राहणार नाही आणि बिगिनर्सना तर ते अजिबात जमत नाही। त्यामुळे तुम्हाला फाउंडेशन लावता येत नसेल, फाउंडेशन संदर्भात कोणती समस्या असेल किंवा फाउंडेशन तुम्हाला मुळात आवडतच नाही, विदाउट फाउंडेशन जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही ही एक अशी वस्तू वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला फाउंडेशन वगैरे अजिबात कुठल्याही वस्तूची गरज भासणार नाही, पावडरची सुद्धा गरज भासणार नाहीये। तर बघा ही आहे बीबी क्रीम। बऱ्याचदा मी सांगते की फाउंडेशन ऐवजी तुम्ही बीबी क्रीमचा वापर करा ज्यामुळे तुम्हाला म्हणजे बिगिनर्स जे पण आहेत त्यांच्यासाठी तर नक्की सांगेन मी की फाउंडेशन तुम्ही लगेच डायरेक्ट लावायला जाऊ नका, तर बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावत जा। बीबी क्रीम तुम्ही डेली यूज करू शकता। यामध्ये बघा आता हे कोणतं बीबी क्रीम आहे, बऱ्याच बीबी क्रीम मी ट्राय केलेले आहेत पण मला जे सगळ्यात जास्त आवडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कुठलीही ऍडव्हर्टाइज नाहीये, हे मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते ज्यामुळे माझ्या ताईंना एक चांगली माहिती मिळावी, त्यांना सुद्धा मेकअप मस्त असा करता यावा यासाठी सांगते। कुठलीही ऍडव्हर्टाइज नाहीये। बघा आता याची ऍडव्हर्टाइज तुम्हाला टीव्ही वरती वगैरे दिसणार नाहीये पण हे जे प्रोडक्ट आहे एवढं कमालचं आहे ना, तुमच्या चेहऱ्यावरती एक मस्त असा ग्लो आणून देणार आहे। तात्पुरता का होईना, म्हणजे मी असं म्हणत नाही की हे खूप जास्त वेळ टिकतं पण 3-4 तासासाठी इतकं हे परफेक्ट आहे ना। 3-4 तास तुम्ही जर कुठल्या कार्यक्रमामध्ये जात असाल, दिवसभर टिकणार नाही, 3 ते 4 तासासाठी हे एक परफेक्ट फाउंडेशन म्हणा किंवा बेबी क्रीम म्हणा। आता ही बेबी क्रीम आहे पण फाउंडेशन म्हणून तुम्ही याचा नक्की वापर करू शकता। जर तुम्हाला पावडर लावायची यावरून लावा, नाही लावायची असं जरी सोडलं तरी सुद्धा खूप छान लुक येतो। तर हे काय आहे तर हे आहे स्पिनचं बेबी क्रीम आहे आणि याची किंमत सुद्धा खूप कमी आहे, कमी प्राइस मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल। जर शक्य झालं तर मी टॅग करेन आणि तुम्ही खरेदी करू शकता, नाही म्हटलं तर बाहेर मेडिकल मध्ये वगैरे सुद्धा आजकाल हे मिळतंय आणि स्टेशनरी मध्ये तर मिळेल। जर तिथे नाही मिळालं तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता आणि एकदा ट्राय करा, तुम्ही याला सोडणार नाही याची गॅरंटी माझी आहे। नक्की ट्राय करा। मी आजकाल याचा वापर भरपूर ठिकाणी करते आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं सुद्धा असेल, तर आशा करते तुम्ही सुद्धा ट्राय कराल आणि खरेदी करा। ऑनलाईन खरेदी करा, इथं टॅग केलेला आहे तिथून खरेदी करा किंवा ऑफलाईन कुठूनही खरेदी करा, पण एकदा ट्राय नक्की करा। 10-20 रुपयाचं पण एक छोटंसं पाऊच आहे तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यानंतर खरेदी करू शकता। तर आशा करते तुम्ही सुद्धा ट्राय करणार। तुम्हाला आवडलं तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे की किती हे छान लुक देतं तुम्हाला। आणि बस मला सुद्धा जायचं आहे, घाई आहे, फक्त आठवलं म्हणून सांगते। तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तो पण बाय बाय।